बातमी साताऱ्यातून साताऱ्यातील पंकज चव्हाण यांचा 3 वर्षांचा चिमुकला ओजसने कॉलर उडवत हुबेहूब उदयनराजेंची नक्कल केली आहे। या चिमुकल्याची नक्कल पाहून उदयनराजे देखील अवाक झालेत आणि चिमुकल्यासमोर उदयनराजेंनी हात जोडले। 3 वर्षांचा ओजस आणि उदयनराजेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय। ठाकरे सेनेचे चंद्रहार पाटील उद्या शिंदेंची शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। सोमवारी संध्याकाळी 5 वाजता ठाण्यातील नेहरू नगर परिसरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार। यावेळी चंद्रहार पाटलांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि जिल्हा प्रशासनाने घातलेल्या अटी शर्तींचं पालन करत विशाळगडावर ईदचा उत्सव शांततेत साजरा झाला। यावेळी एकही कुर्बानी कोल्हापुरातल्या विशाळगडावर दिलेली नाहीये। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गडावर पहाटेपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी अजित पवार गटाने आंदोलन केलं। हाकेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तर डोबरमन कुत्र्याच्या गळ्यामध्ये सुपारीची माळ घालत लक्ष्मण हाकेंचा फोटो लटकवत आंदोलन करण्यात आलं। पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली येत्या 15 जून पासून सुरू होणार आहे। टोकन दर्शन सुविधेची मंदिरामध्ये तयारी सुरू झाली आहे। मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाईटसह पंढरपूर रेल्वे बस स्थानक आणि मंदिर परिसरामध्ये टोकन नोंदणी सेंटर सुरू करण्यात येणार आहे। यामुळे भाविकांना विठुरायाचं वेळेत आणि सुलभ दर्शन घेता येणार आहे। सोलापूरमधल्या बार्शीमध्ये भर दुपारी दुकानातून कांदा बियाण्यांची चोरी झाली आहे। श्रीराम एजन्सी या दुकानामध्ये हा प्रकार घडलाय। यात एकूण 84,000 रुपयांचा मुद्देमाल चोरण्यात आलाय। दुकानात मालकासह कर्मचारी असताना देखील ही चोरी झाली आहे। दरम्यान बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय।